हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टिकाळे आणि आज आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग फोर्थ इयरचा डायनामिक्स ऑफ मशिनरी डॉम हा जो सब्जेक्ट आहे याचं इन्सेमचं सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहोत. सो पाहता पाहता 2022 ची बॅच फोर्थ इयर पर्यंत पोहोचलेली आहे. सो ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरला होते त्यावेळेस मी M1, M2, BEE आणि मेकॅनिक्स हे सब्जेक्ट शिकवत होतो. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला पोहोचले त्यावेळेस मी सॉलिड मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, त्यासोबत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 शिकवत होतो. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही थर्ड इयरला पोहोचले त्यावेळेस मी DME आणि NSM शिकवत होतो. त्यानंतर तुम्ही ऍज अ स्टुडंट फोर्थ इयरला पोहोचलेला आहे. ऍज अ टीचर मी सुद्धा फोर्थ इयर पर्यंत पोहोचलेलो आहे. तो म्हणजे डॉम हा जो सब्जेक्ट आहे या सेमिस्टरला मी तो शिकवत आहे. सो या डॉम सब्जेक्टचा किंवा बाकीचे काही कोर्सेस, बाकीचे काही सब्जेक्ट आहे याचे कोर्सेस जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. अँड आय थिंक की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये SPB मध्ये मी एकमात्र एज्युकेटर असेल की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे एवढे सारे सब्जेक्ट मी टीच करत आहे. सो नेव्हरदलेस आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. हा जो व्हिडिओ आहे इन्सेम सोल्युशनचा, कारण युट्यूबवर याचा कुठेही सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं नाहीये. सो हा व्हिडिओ तुमच्या सर्व कॉलेजेसच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुप पर्यंत पोहोचवा, कारण की मॅक्सिमम विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. सो आता आपण स्टार्ट करूयात. तर पहिला जो क्वेश्चन आहे आज हा जो आहे यामध्ये फक्त मी न्यूमरिकल्स घेत आहे. थेरी क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, बॅलन्सिंग वगैरे, नीड ऑफ बॅलन्सिंग, सो त्या टाइप मध्ये. सो आता आपण फक्त न्यूमरिकल घेऊया. सो काय आहे इन्सेम 2024 क्वेश्चन 1B होता. अ शाफ्ट कॅरीज 4 मासेस ABCD, मॅग्निट्यूड 200 kg, 300 kg, 400 kg अँड 200 kg रिस्पेक्टिव्हली. सो 4 मासेस दिलेले आहेत ABCD, त्यांचं मास दिलेलं आहे 200, 300, 400, 200. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, रिव्हॉल्विंग ऍट रेडियाय, त्यांची रेडियस पण दिलेली आहे 80 mm, 70 mm, 60 mm, 80 mm इन प्लेन मेजर्ड फ्रॉम ए. सो पहिला जो प्लेन कोणता आहे, ए आहे. ए पासन इन प्लेन मेजर्ड फ्रॉम ए ऍट 300 mm, 400 mm अँड 700 mm. मतलब 4 काय दिलेले तुम्हाला मासेस दिलेले आहेत. ठीक आहे. सपोज इथं रफ ड्रॉ करतोय. हे काय तुमचे 4 मासेस आहेत. इथे ए आहे तुमचा. सो पहिला आणि दुसरा जो डिस्टन्स आहे 300 सांगितलेला आहे, त्यानंतर 400 सांगितलेलं आहे आणि त्यानंतर इथे 700 सांगितलेलं आहे. सो इथे मी फिगर ड्रॉ केली आहे 300, 400, 700. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढे काय सांगितलं ते बघा. द अँगल बिटवीन द क्रँक मेजर्ड अँटी क्लॉकवाइज. अँटी क्लॉकवाइज अँगल आहेत A to B 45, B to C 70, C to D 120. आता A to B आहे म्हणजे रेफरन्स कोणता आहे तुमचा, हॉरिझॉन्टल कोणता आहे, A आहे. सो ही बेस डायग्राम आपल्याला ड्रॉ करावं लागते. सो पहिला मी हॉरिझॉन्टल काय केलं, A ड्रॉ केला, ए प्लेन किंवा मास ऑफ ए ड्रॉ केला. त्यानंतर A to B सांगितलेले 45. सो प्रोटेक्टर इथे ठेवा. 45 चा हा घ्या, हा झाला B तुमचा. त्यानंतर B to C 70. सो B to C 70 आहे म्हणजे ए पासून किती असणार 45 प्लस 70. तर टोटल किती होणार, तो होईल 115. तो किती होणार 115. सो इथे आला B, इथे आला C. हा टोटल अँगल किती आहे 115. त्यानंतर नेक्स्ट काय आहे C to D 120. सो हा 115 प्लस 120 तर किती होईल, तो 235. सो प्रोटेक्टर इथे ठेवा. उलटा प्रोटेक्टर ठेवायला लागेल तुम्हाला आता, कारण की 180 पर्यंतच प्रोटेक्टर आहे आपल्याकडे. सो हा इथपर्यंत 180, त्याच्या पुढे किती काउंट करावं लागेल 55. तर टोटल होईल मग 180 प्लस 55 235. तो झाला इथे. सो अशा प्रकारे आपल्याला पेस डायग्राम ड्रॉ करायची असते. पेस डायग्राम मध्ये याची जी लेंथ आहे ती काही इम्पॉर्टंट नाहीये, ही कमी जास्त तुम्ही घेऊ शकता, बट अँगल जो आहे तो ऍक्युरेट पाहिजे. सो पहिला A to B 45 आहे आणि B to C 70 होता, बट हॉरिझॉन्टल पासून हा 45 प्लस 70 तो झाला 115. त्यानंतर 115 प्लस 120 तो झाला 235. ती पहिली झाली पेस डायग्राम. ठीक आहे. नंतर ही झाली आपली प्लेन डायग्राम. ABCD ड्रॉ केली आपण. त्यापुढे काय सांगितले, द बॅलन्सिंग मासेस आर टू बी प्लेस्ड इन XY प्लेन. द डिस्टन्स बिटवीन A अँड X इज 100 mm. सो ए पासून X जी प्लेन आहे त्याचा डिस्टन्स आहे 100 mm. त्यानंतर बिटवीन X अँड Y इज 400 mm. X to Y 400 mm आहे अँड Y and D is 200. So remaining किती असणार 200. So total किती आहे 700 आहे. So 100 plus 400 500 and remaining 200, that is total 700. If the balancing masses revolve at a radius of 100 mm, so radius दिलेली आपल्याला, balancing mass ची radius दिलेली 100 mm. Find the magnitude and angular position. So first base diagram, second plane diagram draw करा. त्यामध्ये
आपली जी प्लेन आहेत एक सांगा ते ड्रॉ करा, त्याची डिस्टन्स जे काही दिले असतील ते सगळे डिस्टन्स ते MM मध्ये आपल्याला पाहिजे मीटर मध्ये. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला चार्ट बनवायचा असतो. सो पहिला कॉलम येईल प्लेन, दुसरा कॉलम येईल मास, तिसरा कॉलम येईल रेडियस, चौथा कॉलम येईल सेंट्रिफ्युगल फोर्स डिवाइड बाय ओमेगा स्क्वेअर दॅट इज केजी मीटर मध्ये. देन डिस्टन्स फ्रॉम आरपी, आरपी म्हणजे काय रेफरन्स प्लेन, देन कपल बाय ओमेगा स्क्वेअर आणि अँगल. सो एवढे आपल्याला हा जो चार्ट आहे प्रॉपरली लक्षात ठेवायचा आहे. आता एक्स जी प्लेन आहे त्याला आपण रेफरन्स प्लेन कन्सिडर करत आहोत. तिथनं आपण काउंट करणार लेफ्ट राईट. लेफ्टला जर गेला, लेफ्टला जर काउंट करायचं असेल तर निगेटिव्ह, राईटला काउंट करायचं असेल तर पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर ए प्लेन आहे. सो एचं मास आहे 200 kg. त्यानंतर रेडियस दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे 80 mm. सो त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केले. सो 80 डिवाइड बाय 1000 तो येईल 0.08. नंतर मास इंटू रेडियस दोघांची मल्टिप्लिकेशन करा, तो येईल तुमचा सेंट्रिफ्युगल फोर्स दॅट इज 16. त्यानंतर डिस्टन्स फ्रॉम आरपी, रेफरन्स प्लेन पासून एक किती डिस्टन्स आहे 100 mm आहे. 100 डिवाइड बाय 1000 म्हणजे मीटर मध्ये तो येईल 0.1. आणि लेफ्ट साइडला आहे, रेफरन्स प्लेनच्या लेफ्ट साइडला आहे म्हणून काय ना तो निगेटिव्ह. सो मायनस 0.1. त्यानंतर मग सेंट्रिफ्युगल फोर्स आणि डिस्टन्स या दोघांची मल्टिप्लिकेशन करा, तो येईल कपल तुमचा. सो मायनस 1.6 आणि अँगल किती येता 0 आहे. आता नेक्स्ट प्लेन घ्या एक्स. तर एक्सचा आपल्याला मास माहित नाही, तो mx लिहा. त्यानंतर रेडियस माहिती आहे का, रेडियस माहिती आहे 100 mm सांगितलेली आहे बॅलन्सिंग मासचं. 100 mm म्हणजे 0.1, त्याला 1000 ने डिवाइड करा. नेक्स्ट नंतर काय या दोघांची मल्टिप्लिकेशन 0.1 mx. त्यानंतर डिस्टन्स एक्स तो त्याच पॉइंटला जिथे रेफरन्स पॉइंट आहे ते डिस्टन्स येणार 0. सो कपल पण 0 येणार. कपल म्हणजे काय असतो सेंट्रिफ्युगल फोर्स इंटू डिस्टन्स आणि अँगल किती आहे थिटा एक्स, तो पण माहित नाही आपल्याला, तो थिटा एक्स लिहिला. त्यानंतर प्लेन बी, बीचं मास आहे 400, रेडियस आहे 60 mm म्हणजे 0.06. दोघांची मल्टिप्लिकेशन ती झाली 24. नंतर एक्स पासून बी पर्यंत किती डिस्टन्स आहे, ए टू बी 300 आहे, हा 100 आहे तर रिमेनिंग 200 असणार. तर मग ते किती येणार 200 डिवाइड बाय 1000 दॅट इज 0.2. 21 इंटू 0.2 4.2. अँगल आहे 45 डिग्री. त्यानंतर सी, सीचं मास आहे 400, रेडियस आहे 60 mm म्हणजे 0.06. ठीक आहे. आधी बीचं होतं, बी म्हणजे 300 0.0770. त्यानंतर 21 दोघांची मल्टिप्लिकेशन, त्यानंतर डिस्टन्स 0.2 तर 4.2 आणि 45 येणार. नंतर सी साठी 400 मास, रेडियस 60 mm म्हणजे 0.06, मल्टिप्लिकेशन 24. एक्स पासून सी पर्यंत डिस्टन्स किती येणार, एक्स पासून सी पर्यंत डिस्टन्स कसं काउंट करणार, ए पासून सी पर्यंत 400 आहे, त्यातनं 100 मायनस करा तर तो येईल 300 म्हणजे 0.3. तर कॅल्क्युलेशन केलं तर 7.2 येतो कपल आणि अँगल आहे 1150. त्यानंतर वाय प्लेन, वाय प्लेनचं मास माहिती नाही सो my. त्यानंतर रेडियस माहिती 100 mm, हा जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 100 mm तो 0.1, मल्टिप्लिकेशन 0.my. त्यानंतर डिस्टन्स किती येणार, एक्स पासून डिस्टन्स 400 mm आहे म्हणजे 0.4 मीटर, मल्टिप्लिकेशन 0.04 my, थिटा वाय माहिती नाही. नंतर डी साठी डिस्टन्स किती येणार 600, एक्स पासून डी पर्यंत डिस्टन्स 600, मास आहे 200, रेडियस आहे 80 mm म्हणजे 0.08, मल्टिप्लिकेशन केली 16 आन्सर आलं. त्यानंतर पुढे डिस्टन्स 0.6, मल्टिप्लिकेशन 9.6 आणि अँगल आहे 235. तर हा जो चार्ट बनवला त्यानंतर त्या चार्ट मध्ये आपल्याला दोन इम्पॉर्टंट कॉलम असतात. एक असतो सेंट्रिफ्युगल फोर्सचा, तिथे आपल्याला फोर्स पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. दुसरा असतो कपल चा कॉलम, तिथे आपल्याला कपल पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. यामध्ये अननोन, फोर्स पॉलिगॉन मध्ये 2 अननोन आहेत, तर हा आधी घेऊन फायद्याचा नाहीये, यातून आपल्याला आन्सर भेटणार नाही. दुसरा आहे हा कपल, त्यामध्ये एकच अननोन आहे, तर आपण कपल पॉलिगॉन ड्रॉ करणार. ते कपल पॉलिगॉन ड्रॉ करताना आपल्याला जर स्केल घ्यायचा आहे, इथे किती आहे बघा 1.6 आहे, मॅक्सिमम 9.6 आहे. तर मग आपण काय करू शकतो, तुमच्या आता शीट नुसार तुम्हाला स्केल घेतली काहीही घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. सो 9.6 kg आहे, सपोज kg मीटर स्क्वेअर, तर मी इथे स्केल घेतलंय 1 kg मीटर स्क्वेअर म्हणजे 10 mm. 1 kg मीटर स्क्वेअर म्हणजे 10 mm किंवा 1 mm म्हणजे 0.1 kg मीटर स्क्वेअर. तर त्याचे जर कॅल्क्युलेशन केले आपण, ठीक आहे, तर 9.6 ला जर हा जो दिसतोय आपल्याला 0.1 त्याने डिवाइड करा, 9.6 डिवाइड बाय 0.1 तो होईल 96. जसं -1.6 आहे, हा -1.6 डिवाइड बाय 0.1 केला तर -16 येईल. -16 म्हणजे कसा
-16. हा, तर तिथं ओ डॅश आधी कपल पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. हा मी ओ डॅश ड्रॉ केला. आता हा मायनस आहे म्हणून लेफ्ट साइडला मी ड्रॉ केला 60 mm. जर हा जर बघितला आपण तर हा किती येणार आहे? हा येणार आहे आपला 60 mm. हे बघा इथे हा आहे बरोबर 16 mm. 10, 15, 16. ठीक आहे. सो स्केल प्रॉपरली समजून कोणतेही घ्या. केजीच्या समोर जे काही असेल, सपोज 0.1 आहे तर त्याने 1.6 ला डिवाइड करायचं. सिमिलरली 4.2 ला, सिमिलरली 7.2 ला, सिमिलरली 9.6 ला. तर हा झाला पहिला ओ डॅश ए डॅश. त्यानंतर 45 डिग्री आहे अँगल दुसरा 45 डिग्री. आता थिटा एक्स माहिती नाही तर याला निग्लेक्ट करा. नेक्स्ट पॉईंट घ्या, तो आहे 4.2 आणि 45 डिग्री. तर 4.2 डिवाइड बाय 0.1 जर केला तर तो येतो 42 mm. तर हा जर आपण डिस्टन्स बघितला तर हा किती असणार आहे आपला? हा असणार आहे 42 mm. हे बघा हा आहे 42 mm. ओके, 10, 20, 30, 40, 42 mm. सो हा 4.2 झाला. त्यानंतर इथनं पुन्हा अँगल घ्यायचा. किती अँगल घ्यायचा आहे? 115 आणि किती 7.2 म्हणजे किती येणार? 72 mm येईल. आता तुम्ही काय करू शकता, प्रोटेक्टरने इथे प्रोटेक्टर ठेवा आणि इथे प्रोटेक्टर ठेवून अँगल घ्यायचा तुम्हाला 115. ठीक, किंवा तुम्ही पॅरल हा जो सी आहे याला पॅरल डायरेक्टली तुम्ही इकडे घेऊ शकता. कसं करणार पॅरल? तुमच्याकडे रोल अँड ड्रॉ आहे, बट मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही प्रोटेक्टरचा यूज करा, कारण रोल अँड ड्रॉने एवढी अॅक्युरेसी येत नाही. आता हा सपोज पॅरल आहे, सो इकडे मी डायरेक्टली काय करू शकतो, इथे घेऊ शकतो असं. ठीक आहे. त्याच्यानंतर सी पॉइंट झाला. सी पॉइंट नंतर नेक्स्ट आहे, हा माहिती नाही आपल्याला वाय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डी 9.6. 9.6 म्हणजेच 96 mm. 0.1 डिवाइड केल्यानंतर अँगल आहे 235. सो इथे प्रोटेक्टर ठेवून, उलटा प्रोटेक्टर ठेवून 55 डिग्री घ्या इकडल्या साईडला, तर तो टोटल येईल इथे 96. आणि इथून तुम्हाला अँगल फाइंड करायचा, तो असणार थिटा वाय. होरिझॉन्टल लाईन कन्सिडर करून तो असणार तुमचा थिटा वाय. आणि हा जो डॉटेड एंड पॉइंट असणार आहे तो असणार आहे 0.04 my. इथे असणार तो इथला जो अननोन आहे 0.04 my इज इक्वल टू हे एवढं जे स्केल आहे ते. आता डी डॅश ओ डॅश स्केल किती आहे ते 70 mm आहे. आता इथे आपण डिवाइड केलं तर 0.1 ने, तर फायनल आन्सरला मल्टिप्लाय करायचा, तो वापस तो mm मध्ये होईल. तो होईल 0.1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 7 इज इक्वल टू 0.04 my. 0.04 ने डिवाइड करा, my भेटेल तुम्हाला 175 kg आणि थिटा भेटलेला आहे हा 346 डिग्री. आता प्रोटेक्टर तुमच्याकडे वापस पूर्ण नसेल तर हा प्रोटेक्टर उलटा ठेवायचा आणि हे काउंट करा, त्यामध्ये 180 ऍड करा, तर तो होईल तुमचा टोटल 346. हा झाला कपल पॉलिगॉन. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचा आहे फोर्स पॉलिगॉन. त्या थ्रू आपल्याला my भेटला, थिटा वाय भेटला, बट आपल्याला mx आणि थिटा एक्स फाइंड करायचा आहे. तर फोर्स पॉलिगॉन साठी आता वापस 1 mm इज इक्वल टू 1 kg डायरेक्टली घेतलंय, कारण की 16, 21, 24, 16, तर याचे mm आपल्याला ड्रॉप करता येतील. तर मग O टू A 16 आहे, सो पॉझिटिव्ह म्हणून राईट साईडला. त्यानंतर A टू B इथे 21 आहे, अँगल ऑफ 45 डिग्री. नंतर B टू C अँगल ऑफ 115 तो येईल 24. नंतर C टू D तो येईल वापस 16. हा डी वाला, त्याचा अँगल आहे 235. त्यानंतर हा जो आलेला आहे आता, याची तुम्हाला प्रॉपरली प्रॅक्टिस करावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला हे येईल. ड्रॉइंग शीटचा यूज करा, 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करा, तेव्हा तुम्हाला एकदम प्रोसेस प्रॉपरली समजून जाईल. सपोज हे पॅरलल आहे, तर मी इथे ठेवून हे ड्रॉ करणार. हा झाला आपला डी डॅश ओ डॅश, आणि जो रिमेनिंग आहे तो पुन्हा ड्रॉ करणार, तो असेल आपला 0.1 mx. तर मग हा जो रिमेनिंग आहे 0.1 mx, हा जो ई आणि ओ 0.1 mx इज इक्वल टू तो किती आहे 34.5 mm आहे. जेवढा mm आहे तेवढाच केजी आहे. 1 mm इज इक्वल टू 1 kg. ऍज इट इज घेतलं मी 34.5 kg. त्यानंतर 0.1 ने डिवाइड करा, तर mx येईल 345. आणि इथून आपल्याला अँगल वापस काउंट करायचा. होरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली नाही, थिटा एक्स काउंट करा. वापस तुमच्याकडे उलटा प्रोटेक्टर ठेवावा लागेल आणि अँगल फाइंड करावा लागेल, तो किती येणार
हे बघा, हा जो आहे तुम्हाला हा अँगल फाइंड करायचा आहे, तर हा असतो 180. सो उलटा प्रोजेक्टर ठेवला तुम्ही तर इथे तुम्हाला अँगल भेटेल ऑलमोस्ट किती भेटणार, 35 डिग्री. तर मग 180 + 35 तो होणार 215. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. थोडस स्पीड मध्ये सॉल्व्ह करावं लागेल कारण की टाइम पुन्हा नाहीये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 2B. आता हा सेम क्वेश्चन आहे, फक्त अँगल थोडेसे आणि मास थोडेसे चेंज झालेले आहेत. एक्झॅक्ट सेम नाहीये, म्हणजे व्हॅल्यू सेम नाहीये, बट जी प्रोसिजर जी आहे ती सेम आहे. सिमिलर क्वेश्चन आहे. क्वेश्चन 2B. 4 masses ABCD are completely balanced masses. C and D makes angles of 90 degree and 21 degree respectively with B in the same sense. The planes containing B and C are 300 mm apart. Masses A, B, C, D can be assumed to be concentrated at radial of 360, 480 to 410, 300 mm respectively. If the masses B, C and D are 15, 25, 20 kg respectively, determine mass A and its angular position of plane A and D. तर मी कन्सिडर केले एबीसीडी प्लेन फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे. आता आपला हॉरिझॉन्टल कोणता आहे, इथून समजते आपल्याला सी आणि डी कुणाच्या रेफरन्सने अँगल आहे, तर ते बी च्या रेफरन्सने अँगल आहे. सो पहिला बी येणार हॉरिझॉन्टल, नंतर बी टू सी आहे 90 डिग्री, बी टू डी आहे 210 डिग्री. हे दोन्ही ड्रॉ केले, एमसी एमडी. त्यानंतर नेक्स्ट पुढे आहे इफ द मासेस बी सी आर, त्यांचे मासेस दिलेले आहेत आणि डिस्टन्स दिलेले आहेत. बी आणि सी किती 300 mm आहे. सो ए टू बी डिस्टन्स माहिती आहे, त्याला मी वाय कन्सिडर केलंय. नंतर बी टू डी डिस्टन्स माहित नाही, त्याला मी एक्स कन्सिडर केलंय. ठीक आहे. सो रेडियस ए बी सी डी दिलेले आहेत एम एम मध्ये, त्याला आपण मीटर मध्ये डिवाइड बाय 1000 करून मीटर मध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर पुन्हा आपण चार्ट बनवला. सो मास ए, त्याचा एम ए माहिती नाही आपल्याला, एम ए लिहा. त्यानंतर रेडियस माहिती आहे 0.36, मल्टिप्लिकेशन करा 0.36 एम ए. डिस्टन्स किती आहे, बी आपली रेफरन्स प्लेन घेतलेली आहे. तुम्ही ए पण घेऊ शकतात, बी पण घेऊ शकतात, बट आपल्याला ए चा मास माहित नाही म्हणून ए घेत नाही मी, तो बी घेतोय. सो रेफरन्स प्लेन बी घेतला. सो ए टू बी डिस्टन्स वाय आहे, बट रेफरन्स प्लेनच्या लेफ्ट साइडला म्हणून मायनस वाय, मल्टिप्लिकेशन 0.36 एम ए आणि अँगल थिटा आहे. त्यानंतर बी प्लेन, त्याचं मास आहे 15 kg, रेडियस आहे 0.48, मल्टिप्लिकेशन येईल 7.2, डिस्टन्स आहे 0. सो पुढे सगळे 0 आणि हॉरिझॉन्टल असल्यामुळे अँगल पण 0 येणार. नंतर सी मास आहे 25, रेडियस आहे 0.24, नंतर मल्टिप्लिकेशन येईल 6. त्याबरोबर नेक्स्ट डिस्टन्स बी टू सी आहे 300 mm म्हणजे 0.3, मल्टिप्लिकेशन 6 × 0.3 दॅट इज 1.8 आणि अँगल आहे 90 डिग्री. नंतर डी साठी 20, रेडियस 0.3, डिस्टन्स आहे 6, डिस्टन्स आहे सॉरी एक्स. बी टू डी डिस्टन्स एक्स आहे रेफरन्स प्लेन पासून, मल्टिप्लिकेशन 6x आणि अँगल आहे 210 डिग्री. आता नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये ऑब्झर्व केलं आपण तर कपल पॉलिगॉन मध्ये दोन अननोन आहेत. एक आहे 0.36 MAY, म्हणजे याच्यामध्ये MA पण माहिती नाही, Y पण माहिती नाही. इथे आहे 6x, तर x पण माहिती नाही. आणि दुसरा आहे सेंट्रिफ्युगल फोर्सचा कॉलम, त्यामध्ये फक्त आपल्याला MA अननोन आहे. तर आपण आधी सेंट्रिफ्युगल फोर्स वाला सॉल्व्ह करूया, फोर्स पॉलिगॉन. इथे मी फोर्स पॉलिगॉन लिहिलंय बघा. याचं वापस काय घेतलंय, स्केल घेतला आहे 1 mm = 0.1 kg, म्हणजे इथे जे काही असेल त्याला 0.1 ने डिवाइड करणार. 7.2 डिवाइड बाय 0.1 तो होईल 72. सो O to B हा झाला 72 mm, त्याला मी लिहिले 7.2. इथे जे आहेत नंबर तेच लिहायचे, फक्त स्केल मध्ये 72 mm आहे. नंतर B to C किती आहे 6 आहे, म्हणजे तो होईल 66 डिवाइड बाय 0.1 तो होईल 60 mm. तर व्हर्टिकली 90 डिग्रीला 60 mm ड्रॉ केला. त्यानंतर नेक्स्ट आहे वापस 6 आहे आणि अँगल आहे 210, बट अँगल किती आहे 210, तो वापस 210 अँगलने 60 mm मी ड्रॉ केला डी पॉइंट पर्यंत. आणि डी टू ओ हे कनेक्ट केले, तो असणार 0.36 MA. डी काय असणार 0.36 MA. हा जो अँगल आहे तो असणार आपला काय थिटा ए. सो थिटा ए पण आपण फाइंड केलेला आहे. सो इथे आपण काउंट करू शकतो थिटा ए किती येणार. वापस उलटा प्रोट्रॅक्टर ठेवा आणि 180 मध्ये हा जो अँगल आहे तो ऍड करा. इथे मी ड्रॉ केलेला बघा थिटा ए. त्यानंतर आता हे जी डिस्टन्स आहे 0.36 MA, त्याचा DO इंटू स्केल, DO आहे 36 mm आणि स्केल आहे तर स्केलने मल्टिप्लाय करायचं.
ज्यावेळेस ड्रॉप करतो त्यावेळेस डिवाइड करायचं आणि ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस मल्टिप्लाय करायचं. 36 इंटू 0.1 तुमचा मास ऑफ ए इज 10 kg. सो तो झाला एम ए 10 kg. त्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे कपल पॉलिगॉन. त्यासाठी वापस स्केल घ्यायचा आहे. 1 mm इज इक्वल टू घेतला आहे 0.05 kg, कारण की याच्यामध्ये पॉइंट मध्ये व्हॅल्यू आहेत म्हणून काय केलेलं आहे, छोटा स्केल घेतलेला आहे. 1 mm इज इक्वल टू 0.05. सो फर्स्ट ऑफ ऑल B.0 येणार, O.0 येणार, कारण की व्हॅल्यू पण कपलची 0 आहे, अँगल पण 0 आहे. सेकंड आहे, नेक्स्ट आहे 1.8. 1.8 डिवाइड बाय 0.05 जर केला आपण तर त्याचा आन्सर येईल 36. सो O पासून C डॅश 36 mm ड्रॉ केला. त्यानंतर पुढचा आहे 6x. आता तो कसा फाइंड करणार, हा जो आहे O डॅश D डॅश इथनं पॅरलल घ्या, इथनं पॅरलल, तर तो किती येणार, C डॅश D डॅश तो आहे 6x घेतलेला आहे. आता हा कुठपर्यंत घ्यायचा, हा एक्सटेंड करायचा जितका होईल तितका. त्यानंतर मग हा कोणता D आहे ना, सो D ला मी पॅरलल घेऊन दाखवतो मला D ला कसा पॅरलल घ्यायचा. आधी आपण काय केलं आहे, C साठी ड्रॉ केला 1.8 म्हणजे 36 mm. 1.8 डिवाइड बाय 0.05 36 mm. त्यानंतर D साठी ड्रॉ करत आहे. सो हा जो MD आहे, हा जो MD आहे, किती डिस्टन्स आहे ते, MD चं डिस्टन्स आहे 6x आहे. तर इथं आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती नाही x ची, तर मी इथनं काय केलं, असा पॅरलल ड्रॉ केला आणि खूप सारी मोठी लाईन लावू द्या. त्यानंतर हा आपण फाइंड केलेला आहे लास्ट वाला, हा MA. तर याला पॅरलल घ्या इकडे आणि O डॅश पासून लाईन ड्रॉ करा, जिथे ते कनेक्ट होतील तो असेल आपला D डॅश पॉइंट. स्वतः 6x हे जे स्केल असेल 6x, आता ऍक्च्युली जर बघितलं तर हा जो आहे D डॅश हा लेफ्ट साइडला पाहिजे होता, इकडल्या साइडला, कारण की अँटी क्लॉकवाईज आपण कनेक्ट करतोय. बट लेफ्ट साइडला घेतलं तर ते कनेक्ट होणार नाही, म्हणून आपण अपोजिट डायरेक्शन ने घेतलाय. सो म्हणून इथे मी काय लिहिलंय, 6x मायनस मध्ये C डॅश D डॅश इंटू स्केल. मायनस 6x इंटू C डॅश D डॅश आहे 40 mm. स्केल आहे मल्टिप्लाय करा 0.05. आन्सर येईल x तुम्हाला मायनस 0.33 मीटर मध्ये. त्याला जर mm मध्ये केलं तर 333 mm होईल. नंतर सिमिलरली मायनस 0. इथे बघा मायनस 0.36 MAY इज इक्वल टू याची जी डिस्टन्स आहे 66 mm. त्याला स्केलने मल्टिप्लाय केलं, इथने एम ची व्हॅल्यू टाकली, वाय ची व्हॅल्यू फाइंड केली, ती आली मायनस 0.916 मीटर, म्हणजेच मायनस 916.6 mm. सो इथे पण मी mm ने लिहू शकतो. सो ती किती येणार, मायनस 333 mm. ओके, तर मग पुन्हा आपल्याला प्लेन ड्रॉ करायची आहे. आता आपला जो इथे जर बघितलं आपण तर वाय लेफ्टला होता, सो वाय ची व्हॅल्यू किती आलेली आहे, मायनस आलेली. तर ऑलरेडी तो लेफ्टला होता, म्हणजे वाय हा राईटला पाहिजे. सो कोणता वाय कोणता होता, ए चा. सो MA, B पासून MA मायनस मायनस प्लस झाला, म्हणून राईट साइडला दाखवलं 916. आणि x ची व्हॅल्यू मायनस 333 आहे. x म्हणजे D पर्यंत, B टू D. सो D लेफ्टला दाखवला, मायनस आहे म्हणून मायनस 333 mm. सो अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर नेक्स्ट आता तो आहे क्वेश्चन नंबर 3B, gyroscopic effectचा. So ship is propelled by turbine having mass of 500 kg, speed of 2200 rpm. So mass दिला आहे 5000 kg, नंतर स्पीड दिला आहे 2200 rpm. The direction of rotor is anti-clockwise as viewed from bow end. म्हणजे शिपला जे दोन एंड असतात, समोरचा आहे तो बो एंड आणि मागचा जो आहे तो स्टर्न, दॅट इज STERN. इथे बघा दिसते तुम्हाला स्टर्न आणि बो. नेक्स्ट द रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे K, दॅट इज 400 mm. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा, 0.4 येईल. डिटरमाइन द गायरोस्कोपिक इफेक्ट. गायरोस्कोपिक इफेक्टचा सिंपल फॉर्म्युला C इज इक्वल टू I ओमेगा ओमेगा P. त्यानंतर शिप इज स्टेअरिंग टू लेफ्ट इन कर्व ऑफ 50 मीटर रेडियस अँड स्पीड ऑफ 50 नॉट्स. 1 नॉट मध्ये सांगितलं आहे 1800 मीटर पर आवर. स्वतः आपल्याला V दिलाय नॉट्स मध्ये, त्याला कन्वर्ट करा मीटर पर सेकंड मध्ये. सो 1 नॉट म्हणजे किती आहे, 1800 मीटर पर आवर. बट आपल्याला स्पीड व्हेलॉसिटी जो पाहिजे असतो मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे असतो. सो 1 आवर म्हणजे किती सेकंद होतात, 1 आवर म्हणजे असतात 3600
सेकंड. सो इथे 3600 येईल. सिम्प्लिफाय करा, व्हेलॉसिटी येईल टू 7.5 मीटर पर सेकंड. नंतर पुढे सांगितलेलं आहे शिप इज पिचिंग इन सिंपल हार्मोनिक मोशन विथ बो डिसेंडिंग विथ मॅक्सिमम व्हेलॉसिटी. द टाइम पिरियड ऑफ पिचिंग इज 16 सेकंड. टाइम पिरियड टीपी लिहा 16 सेकंड. and she pitches 8 degree and 8 degree below and above the normal position. So phi आहे तो 8 degree प्लस और मायनस 8 डिग्री पण देऊ शकतात किंवा असं पण देऊ शकतात अबो आणि बिलो. तो त्यातला एकच घ्यायचा 8 डिग्री, त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करा, पाय बाय 180 मल्टिप्लाय करून 0.1396 रेडियन. नंतर नेक्स्ट स्टेप आय फाइंड करा, एम के स्क्वेअर फॉर्म्युला व्हॅल्यू टाका, ओमेगा फाइंड करा 2.60, ओमेगा पी फाइंड करा v बाय आर. सो दॅट इज तो येईल टोटल 0.15 रेडियन पर सेकंड. त्यानंतर सी फाइंड करा, सी म्हणजेच काय असतो गायरोस्कोपिक इफेक्ट, त्यात व्हॅल्यू पुट करा सगळ्या, तो येईल न्यूटन मीटर मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आता पहिला जो सेकंड क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेलं काय होतं, आपल्याला फर्स्ट मध्ये शिप इज स्टीअरिंग टू लेफ्ट इन कर्व. सो रोटर जो आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय, शिप कुठे चालली, लेफ्टला चालली. ते मी इथे एक चार्ट बनवलेला आहे बघा. बो एंड आहे, सपोज बो एंडने आपण पाहतोय, इथे क्वेश्चन मध्ये पण सांगितलेलं आहे, कुठे सांगितलंय व्ह्यूड फ्रॉम बो एंड. सो बो एंडने आपण पाहतोय, दोन पॉसिबिलिटी आहेत, एक तर रोटर क्लॉकवाईज फिरेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरेल. सपोज हा कोणता आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. सो इकडल्या साईडला त्यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत, वापस शिप हे लेफ्टला जाईल किंवा राईटला जाईल. इथे लेफ्टला सांगितलेलं आहे. सो यानुसार या चार्टनुसार बो काय असणार, रेज मध्ये असणार, अप मध्ये असणार, आणि स्टर्न जो आहे तो डीप मध्ये असणार किंवा डाऊन मध्ये असणार. तो आपण इथे असं मेन्शन करायचं, द रोटर रोटेट्स अँटी क्लॉकवाईज व्हेन व्ह्यूड फ्रॉम द बो एंड, व्ह्यूड फ्रॉम द बो एंड and ship takes left turn, then the effect of gyroscopic couple is raise the bow and dip the stern. तर तुम्हाला हा जो चार्ट आहे हा प्रॉपरली लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे, लेफ्टला जाणार की राईटला जाणार, त्याचा इफेक्ट काय होणार. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, त्यामध्ये ओमेगा नॉट फाइंड करा 2π/tp च्या फॉर्म्युल्याने. नंतर ओमेगा पी मॅक्स फाइंड करा, फाय ओमेगा नॉट कॉस ओमेगा टी कॉस ओमेगा नॉट टी. सो कॉस ओमेगा नॉट टी हा 1 कन्सिडर करायचा आहे, 1 घ्यायचा आहे, कारण की तेव्हाच हा ओमेगा पी मॅक्सिमम होईल, कारण की कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, ओमेगा पी मॅक्सिमम येईल. त्यानंतर मॅक्सिमम रिएक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल फाइंड करायचा आहे तुम्हाला, तर तो येणार सी मॅक्स इज इक्वल टू आय ओमेगा ओमेगा पी मॅक्स. त्यामध्ये पुन्हा व्हॅल्यू पुट करा, सी मॅक्स भेटेल न्यूटन मीटर मध्ये. नेक्स्ट आता पुन्हा सांगितलेलं काय, रोटर रोटेट्स अँटी क्लॉकवाईज व्ह्यूड फ्रॉम बो एंड पिचिंग डाऊनवर्ड. तो नेक्स्ट जो आहे कुठे सांगितलेलं आहे, पिचिंग डाऊनवर्ड. शिप इज रोलिंग, शिप इज पिचिंग SHM विथ बो डिसेंडिंग, डिसेंडिंग म्हणजे डाऊनवर्ड सांगितलेलं आहे. सो इफेक्ट ऑफ रिएक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल काय ना, वापस दुसरा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा, तर रोटर बो एंडला आहे, त्यानंतर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आहे, आणि पिचिंग डाऊन आहे. सो डाऊन असल्यामुळे काय होणार, टुवर्ड्स पोर्ट साइडला शिफ्ट जाणार. तर इथे आपण कसं मेन्शन करणार, इफेक्ट ऑफ रिएक्टिव्ह गायरोस्कोपिक कपल इज मूव्स द शिप टुवर्ड्स द पोर्ट साइड. जर अप असता तर टुवर्ड द स्टारबोर्ड साइड असता. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे तुला, शिप इज रोलिंग, इन केस ऑफ रोलिंग the axis of rotation of rotor and the axis of rolling of ship are same, hence there is no precision of the axis of rotor, then there is no gyroscopic effect during the rolling of. सर हे मेन्शन ऍज इट इज करायचं, प्रत्येक एक्झाम्पलला सेम आहे, ज्यामध्ये गायरोस्कोपिक इफेक्ट नसणार आहे रोलिंग मध्ये. ठीक आहे. सो टोटल आपल्याला 2 चार्ट लक्षात ठेवायचे शिपच्या एक्झाम्पल साठी, बो एंडचा एक आणि पिचिंग डाऊनवर्ड अपवर्डचा दुसरा. त्यानंतर कधी कधी हा पण क्वेश्चन या क्वेश्चन मध्ये नाही विचारलेला, बट असा पण क्वेश्चन विचारू शकता. फोर्थ क्वेश्चन, मॅक्सिमम अँग्युलर ऍक्सिलरेशन ड्युरिंग पिचिंग, ते कसं फाइंड करायचं. तर पहिला अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला लिहा, फाय थिटा इज इक्वल टू फाय साइन ओमेगा नॉट टी. नंतर अँग्युलर प्रिसिजन व्हेलॉसिटी तुम्हाला फाइंड करायची, याचा डेरिव्हेटिव्ह करायचा रिस्पेक्ट टू टी, साइन ओमेगा नॉट टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा नॉट कॉस ओमेगा नॉट टी येतो. नंतर अँग्युलर ऍक्सिलरेशन विचारलं तर पुन्हा डेरिव्हेटिव्ह करा, तो तोचा कॉस ओमेगा नॉट टीचा डेरिव्हेटिव्ह येणार ओमेगा नॉट मायनस ओमेगा नॉट साइन ओमेगा नॉट टी. तो ऑलरेडी एक ओमेगा होता, आणखीन एक ओमेगाला, तो ओमेगा स्क्वेअर झाला, आणि हा साइन ओमेगा नॉट टी 1 कन्सिडर करा मॅक्सिमम व्हॅल्यू साठी, रिमेनिंग मध्ये व्हॅल्यू पुट करा, तो येईल तुमचा अँग्युलर ऍक्सिलरेशन. सो अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे.
यामध्ये कॅल्क्युलेशन प्रत्येक एक्झाम्पलचे सेम राहणार आहे, फक्त हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आहे ते ह्या चार्टवरून तुम्हाला इथे मेन्शन करावे लागणार. जो नेक्स्ट आहे, आता हा पण क्वेश्चन सिमिलर आहे, एक्झॅक्टली तसाच नाही, व्हॅल्यू थोडीशी चेंज आहे. तर इथे पण काय सांगितलं होतं, युनिफॉर्म डिस्क ऑफ मास 6 kg, मास दिला आहे 6 kg, रेडियस ऑफ गायरेशन केजीला 75 mm म्हणजे 0.075 मीटर, इज माउंटेड सेंट्रली, हॉरिझॉन्टल ऍक्सिल ऑफ लेंथ 150 बिटवीन द बेरिंग्स. एक शाफ्ट आहे, दोन साइडला काय आहेत, बेरिंग आहेत, आणि सेंटरला काय ऍड केलेलं आहे, सेंटरला आहे डिस्क, ही आहे डिस्क सेंटरला. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा रफ फिगर आहे. देन डिस्क पिन्स एक्सेल ऍट 1000 RPM अँटी क्लॉकवाइज वेन व्ह्यूड फ्रॉम द राईट हँड ऑफ द बेरिंग. सो राईट हँड साइडच्या बेरिंगने आपण पाहतोय आणि त्याचा आरपीएम दिलेला आहे 1000 अँटी क्लॉकवाइज राईट हँड साइड. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे द एक्सेल प्रोसेसेस युनिफॉर्मली अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस 80 RPM, तो दिलेला आहे एनपी. सो आपल्याला दोन ओमेगा फाइंड करायचे, ओमेगा आणि ओमेगा पी. सो ओमेगा 2πn/60, ओमेगा पी चा v बाय आर एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा फॉर्म्युला 2πnp/60. त्यानुसार दोन ओमेगा भेटले, नंतर आय फाइंड करा, सी फाइंड करा. त्यानंतर त्याची मी इथे एफबीडी ड्रॉ केलेली आहे बघा. सो एफबीडी ड्रॉ केल्यानंतर बेरिंग ए, बेरिंग बी, सेंट्रलला काय आहे, सेंट्रलला आहे डिस्क, डिस्कचं वेट खाली येणार मास इंटू 9.8, दॅट इज 6 इंटू 9.81. सो आर ए आणि आर बी, डिस्टन्स टोटल 150 होता mm मध्ये. सो त्याला जर आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर तो येईल 0.15 मीटर, आणि त्याचा हाफ पार्ट 0.075, दुसरा हाफ पार्ट 0.075. त्यानंतर मोमेंट ऍट ए घ्यायचा आहे, तिथे जो आहे सी, जो आहे सी म्हणजे काय, गायरोस्कोपिक इफेक्ट. आता जसा हा स्पिन होतोय, डिस्क कसा पिन होतोय अँटी क्लॉकवाईज, तर गायरोस्कोपिक इफेक्ट पण अँटी क्लॉकवाईज येणार इकडे. ठीक आहे, इथे जर क्लॉकवाईज असतं तर मग क्लॉकवाईज आला असता. तर मग इथे मोमेंट ऍट ए घ्यायचंय. मोमेंट कसं घेतो, मोमेंट म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो फोर्स आहे आरबी. आता इथे मोमेंट कसं घेतो मी, क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज. तुम्ही प्लस मायनस ने पण करू शकता. सो मोमेंट ऍट ए जर बघितला तर हा जो 6 आहे हा आहे क्लॉकवाईज, आरबी आहे अँटी क्लॉकवाईज आणि सी पण आहे अँटी क्लॉकवाईज. सो क्लॉकवाईज वाले एका साईडला, अँटी क्लॉकवाईज वाले दुसऱ्या साईडला. तर आधी मी घेत आहे क्लॉकवाईज मधले, तर तो येणार 6 इंटू 9.81 आणि डिस्टन्स येणार 0.075. नंतर इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज आरबी इंटू डिस्टन्स 0.15 अँड प्लस, आता हा ऑलरेडी काय आहे, डायरेक्टली मोमेंट आहे. सी काय आहे, डायरेक्टली मोमेंट आहे, फक्त सी ची व्हॅल्यू येणार. सिम्प्लिफाय करा, आरबी भेटेल -167.9. नंतर समेशन एफ वाय करा, अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड. सो अपवर्ड फोर्स आहे आर ए आरबी, डाऊनवर्ड आहे 6 इंटू 9.81. सी हा मोमेंट मध्ये येतो, फोर्स मध्ये येत नाही. सो आर एची व्हॅल्यू भेटेल 226.76. सो अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये एरोप्लेनचा पण क्वेश्चन एक आहे, एरोप्लेन मध्ये पण सिमिलर अशा प्रकारे क्वेश्चन विचारतात. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक चार्ट लक्षात ठेवावं लागेल. हा, दोन चार्ट इन शॉर्ट. एरोप्लेनचं जर असेल तर फ्रंट एंडने पाहतोय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आहे, तर नोज अप होईल, टेल डाऊन होईल, किंवा नोज डाऊन होईल, टेल अप होईल. त्यानंतर रेअर एंडने पाहत असेल तर काय, हे चार्ट नुसार तुम्ही तिथे लिहू शकता. सो हा होता तुमचा सोल्युशन. सो आय होप याचा तुम्हाला बेनिफिट होईल. सो चांगली प्रॅक्टिस करा, ग्राफिकल मेथडला जास्त वेळ द्या, कारण की एक्झाम मध्ये फास्ट मध्ये सॉल्व्ह करता आलं पाहिजे. थँक्यू.